यानंतर पाहूयात एक मोठी बातमी। एसआयआर प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे आणि यामुळे मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे। 1 ऑक्टोबर पर्यंत एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। एसआयआरचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 होती। ही मुदत संपल्यानंतरही अजूनही अनेकांचे मतदारांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे। भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केलाय। 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख निश्चित करून राबवण्यात येणाऱ्या प्रक्रियेत मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशानं वेळापत्रकात ही सुधारणा करण्यात आली आहे। तर ही मोठी बातमी आपण पाहतोय। 1 ऑक्टोबर पर्यंत एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि यामुळे मतदारांना मोठा दिलासा मिळालाय। एसआयआर प्रक्रियेला यंदा तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि यामुळे मतदारांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। यानंतर पाहूयात एक मोठी बातमी। नागपुरातील शाळांसह न्यायालय महापौर कार्यालयाला धमकी आली आहे। बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आलाय। मेल बांगलादेश आणि फ्रान्समधून आल्याचं उघड झालंय। धमकीनंतर एटीएस एनआयए सक्रिय झालेत आणि खलिस्तानवादी संघटनांनी मेलची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती आहे। आताची मोठी बातमी पाहतोय आपण। नागपूरमध्ये धमकीचा मेल आलाय आणि या धमकीनंतर एटीएस एनआयए सक्रिय झालेत। शाळांसह न्यायालय महापौर कार्यालयाला धमकी आलेली आहे। बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झालाय। तर लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। वसईच्या मोरी गावात अनधिकृत घरांना तहसील कार्यालयाकडून नोटिसा देण्यात आल्यात। 7 दिवसात घरे पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सरकारची फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार का? बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर ठिकाणी देखील बोगस घरं बांधण्याचे प्रकार झालेत का? दोषी अधिकारी आणि स्थानिकांवर कारवाई होणार का? याबाबत तहसीलदार कार्यालयाच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये गॅस पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे। अदानी कंपनीकडून गॅस पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे। पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्ते खराब होणार आहेत। अदानी कंपनीकडून मनमानी सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। अमरावती शहरात अदानी कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। यासाठी पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 300 किलोमीटरपर्यंत रस्त्याचं खोदकाम करून ही गॅस पाईपलाईन टाकल्या जात आहेत। पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्ते खराब होणार आहेत। रस्त्याची वाट लागणार असून शहर विस्कळीत होणार असा आरोप काँग्रेसनं केला। अदानी कंपनीकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। ब्रेकिंग न्यूज पाहूया। जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य कायम आहे। सलग 39व्या दिवशी लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक करण्यात आलाय। महापौर रितू तावडेंकडून जुहू चौपाटीचा अखेर दौरा करण्यात आलाय। प्रचंड कचरा असलेली ठिकाणं पाहणे मात्र टाळले। महापौर यांच्या पाहणी दौऱ्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तब्बल 39 दिवसांपासून दररोज लोकशाही मराठीच्या माध्यमातून जुहू चौपाटीवरती रिअलिटी चेक करण्यात येत आहे। मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे। बेस्टच्या विद्युत डबल डेकर बसचा ताफा वाढणार आहे। 150 विद्युत डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यामध्ये येण्याचा मार्ग मोकळा झालाय। मुंबईकरांसह पर्यटकांच्या पसंतीच्या बेस्टच्या विद्युत डबल डेकर बसचा ताफा वाढणार आहे। तांत्रिक व कराराशी संबंधित समस्यांमुळे 3 वर्षाहून अधिक काळ रखडलेला 150 विद्युत डबल डेकर बसचा पुरवठा आता पुन्हा सुरू होणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे। दरम्यान विद्युत डबल डेकर बसेसमध्ये ईव्हीएसपी प्रणाली बसवण्यासाठी प्रतिबस 3.85 पैसे कंत्राटदाराला अदा करण्यास बेस्ट समितीने बुधवारी झालेल्या समिती सभेमध्ये मंजुरी दिली। त्यामुळे या 150 विद्युत डबल डेकर बस बेस्टच्या ताफ्यात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र तेलंगणा महामार्ग शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरतोय। महामार्गाची उंची प्रमाणापेक्षा अधिक झाल्यानं शेतजमिनी खाली गेल्यात। शेतात जाण्यासाठी रस्ताच नाहीये। शेतात पाणी साचल्यास निचरा करण्यास मार्ग नसल्यानं पिकांचं नुकसान होतंय।
चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा मार्गे आसिफाबाद आणि पुढे हैदराबादकडे जाणाऱ्या या महामार्गामुळे शेतीचं संकटात येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्गाचं काम करताना शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते आणि पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती केली आहे. ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असा बडगा उभारला जाणार आहे. या संदर्भात कोल्हापुरातल्या मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रिक्षा चालकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सतीश औंधकर यांनी. पुढील महत्वाच्या बातमीकडे. आजपासून अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कारवाई होणार आहे. मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. मराठीचे ज्ञान नसलेल्या किंवा बोलता न येणाऱ्या चालकांवरती कारवाई होणार. मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई होणारच असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरती प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे प्रमुख असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. फक्त कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने नाही तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत धनुष्यमान कोणाचा दाखवून दिले मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलं. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी. वंदे मातरमची 2च कडवी म्हणणार असं काँग्रेसचं म्हणणं आहे. केवळ पहिल्या 2 कडव्यांचं गायन केलं जाईल. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. 1937 मधील भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. के.सी. वेणुगोपाल यांची ही माहिती देण्यात आलेली आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या गायनावरून सुरू झालेल्या नव्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणी समितीने पक्षाची 1937 मधील भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या केवळ पहिल्या 2 कडव्यांचे गायन केले जाईल असे निर्णय काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटना सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल व मध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी दिली. तर पुणे सोलापूर महामार्गाजवळील सर्व्हिस रोडवर खासगी वायफाय केबल टाकण्याचं काम करण्यात आलंय. खोदलेल्या मोठ्या खड्ड्यांभोवती बॅरिकेड्स किंवा सूचना फलक नाहीयेत. वाहन चालक आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झालाय. यंत्रणा रस्त्याच्या मधोमध उभी केल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय आणि शेतातून केबल टाकण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचाही नागरिक सांगतायत. या कामाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी. पाहुयात पुढची बातमी. आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात महायुतीतलेच नेते आक्रमक दिसतात. पडळकरांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात येतेय. जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगौडा पाटलांचे हे आरोप आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या विकासाबाबत केलेल्या घोषणाची पूर्तता झाली नसल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगौडा रवी पाटील यांनी त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षातील नेत्यांनीच पडळकर यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्यानं खळबळ उडाली आहे. उमदी एमआयडीसीसाठी जागा व निधीची व्यवस्था नाही, तसंच 3 वेळा जाहिरात देऊनही एकही उद्योग आला नसल्याचा दावा पाटील यांनी केलाय. तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये एफडीएची कारवाई पाहायला मिळते. परमेश्वरी सुपर शॉपीवर एफडीएची धाड. मुदतबाह्य अन्नपदार्थ यावेळी जप्त करण्यात आलेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा इशारा एफडीएचे संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिलाय. यानंतर बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये अन्न औषध विभाग प्रशासनाची कारवाई सुरूच आहे. गंगापूर रोडवरील हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आलाय. अवंती स्नॅक्सचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलाय. कच्च्या अन्नपदार्थांच्या स्वीकारापूर्वी गुणवत्ता तपासणी केली जात नसल्याचं समोर आलंय. कामगारांचं अनिवार्य वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचं सुद्धा आढळलेलं आहे आणि यामुळे अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित करण्यात आलाय. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक झाली. पीक विमा मिळावा या मागणीसाठी बैठक बोलवण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी इतर जिल्ह्यांना पीक विमा मिळाला, मात्र बीड जिल्हा यापासून वंचित आहे. बीड जिल्ह्यात मागील वर्षी 11 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, मात्र एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही. या मागणीसाठी गेले 6 दिवसांपासून माजलगाव येथे
शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. मात्र यावर सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी म्हणून काल शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह बैलगाडी मोर्चा देखील आयोजित केला होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र यामध्ये माझ्या हातात काही नाही असं स्पष्ट मत जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना बोलून दाखवलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे 17,500 रुपये देऊ असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे त्याची पूर्तता करावी अशी मागणी आता आंदोलकांकडून केली जाते. याविषयी काय म्हणतात आंदोलक हे आपण पाहूया. बोलत पुढील महत्वाच्या बातमीकडे. अमरावतीमध्ये गॅस पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे. अदानी कंपनीकडून गॅस पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे. पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्ते खराब होणार आहेत. अदानी कंपनीकडून मनमानी सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. अमरावती शहरात अदानी कंपनीकडून गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. यासाठी पाईपलाईन खोदण्याचं काम सुरू आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 300 किलोमीटर पर्यंत रस्त्याचं खोदकाम करून ही गॅस पाईपलाईन टाकल्या जात आहे. पाईपलाईनच्या खोदकामामुळे रस्ते खराब होणार आहेत. रस्त्याची वाट लागणार असून शहर विस्कळीत होणार असा आरोप काँग्रेसने केला. अदानी कंपनीकडून मनमानी सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. श्रेणींच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी. आजपासून अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाई होणार. मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. मराठीचे ज्ञान नसलेल्या किंवा बोलता न येणाऱ्या चालकांवरती कारवाई होणार. मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई होणारच असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे तिथे अत्याधुनिक नवीन विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. कामाला गती देऊन आधुनिक दर्जेदार आवश्यक सुविधांनी नवीन विश्रामगृह सुसज्ज करा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी निर्देश दिले. प्रकल्पासाठी 16 कोटी 34 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. इमारतीचे बांधकाम G+2 स्वरूपाचं असणार आहे. विश्रामगृहामध्ये सोलर लाईट पॅनलची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. संपूर्ण इमारतीसाठी सेंट्रलाइज वातानुकूलित प्रणाली बसवणार आहेत. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेची काटेकोरपणे तपासणी करा. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना या सूचना दिल्या. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. कचरा आणि मोकाट कुत्र्यांच्या समस्यांवरती कारवाई करण्यात आली. रस्ते डागडुजी करण्याच्या कामालाही तत्काळ सुरुवात करण्यात आली. कोल्हापूरच्या महापौरांच्या प्रभागात समस्यांचे ग्रहण ही बातमी ही लोकशाही मराठीने दाखवताच सम्राटनगर सरनाईक माळ परिसरातील खराब रस्त्यांची डागडुजी करण्याचं काम महापालिकेने सुरू केलं. तसंच परिसरातील रस्ते, ड्रेनेज, कचरा आणि मोकाट कुत्र्यांच्या समस्यांवर महापौरांनी वैयक्तिक लक्ष घालत ही काम करण्यास प्राधान्य दिले. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही सुरू केली. पावसामुळे रस्त्याची अवस्था अधिक खराब झाल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सम्राटनगर व सरनाईक माळ परिसरात तातडीने मुरुम टाकण्याचं काम करण्यात आलं. सदरचे काम संग्रामसिंह निकम यांनी स्वतः उभे राहून करून घेतलंय. सध्या नागरिकांची तात्पुरती गैरसोय दूर करण्यासाठी मुरुम टाकण्यात आलंय. येत्या काही महिन्यात सदर रस्त्याचं डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचं महापौर रूपा राणे निकम यांनी स्पष्ट केलं. अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाची दडी पाहायला मिळाली. सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादनात घट होणाऱ्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त झालाय. पावसाने दडी मारल्याने कापूस, तूर, सोयाबीन ही पिके सुकत आहेत. पिके वाढीच्या काळातच पावसाने दडी मारल्याने उत्पन्नात मात्र घट होणार आहे. अमरावतीमध्ये फक्त सरासरी 66.2% पाऊस झालाय. 202.30 मिलीमीटर पावसाची तूट आहे. अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी अचलपूर तालुक्यात पाऊस झाला. यामुळे पावसाच्या खंडांमुळे कापूस, सोयाबीन, तूर, मुगावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली. दरम्यान पेरणी केल्यानंतर पावसाचा प्रदीर्घ खंड झाल्यामुळे उगवण क्षमता कमी झाली. पिकावर किडीसह पाने खाणाऱ्या अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे फवारणी करून सुद्धा पिकांवर रोगराई वाढतच गेली. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा फवारणीचं नियोजन थांबवलं. परिस्थिती खूपच गंभीर आहे. काय करणार? कारण की पाणी या 15 दिवसापासून आमचं शेत असं झालं की याच्यामध्ये झाडं पूर्ण सुकत आहे, वाढत आहे पूर्ण झाडं. काय करायचं काही समजत नाही. एवढं कर्ज काढून आम्ही पीक उभं केलं पण काही कामाचं नाही. पिकाने आम्हाला दगा दिलाय. काय करायचं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.